गुड मॉर्निंग अभ्यासक मित्रमैत्रिणींनो. एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज 13 एप्रिल 2019 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहे महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या आपण विविध वृत्तपत्रांमधून संकलित केल्या आहे आणि एम सी क्यूच्या फॉर्मॅटमध्ये आपण हे समजून घेणार आहोत. सोबत पी आय बीमधील काही न्यूजसुद्धा यामध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत. या व्हिडिओ तुम्ही जो आहे तो शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि कालच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपण यामध्ये समजून घेणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तरं घेतली आहेत त्यांचीसुद्धा आपण नावं समजून घेऊयात, इथे जाणून घेऊयात. तर आजचा पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे स्वाईन फ्लू हा मुख्यत्वे कोणत्या व्हायरसमुळे होतो? H1N1, ॲझोटोबॅक्टर, रोटाव्हायरस की झिका? तर स्वाईन फ्लू हा मुख्यत्वे आपल्याला माहिती आहे H1N1 इन्फ्लुएन्झा असायला म्हटलं जातं. H1N1मुळे हा व्हायरसमुळे होतो. तर हे का घेतली बातमी? तर स्वाईन फ्लू जो आहे हा राज्यामध्ये अजून जास्तीत जास्त पसरतो आहे. मुख्यत्वे असं जाणलं जातं की स्वाईन फ्लू जो आहे हा हिवाळ्यामध्ये होतो, परंतु राज्यामध्ये 3 महिन्यात जवळपास 94 रुग्ण या स्वाईन फ्लूमुळे दगावले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आलेली आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण टेम्परेचरसुद्धा फार जास्त वाढलेलं आहे. कालच आपण याबद्दल एक डिस्कशन केलं होतं की जी तापमान वाढलं आहे त्यामुळे बाहेर जाताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि ऊन जर लागलं तर त्यामुळे खूप त्रास हा शरीराला होऊ शकतो. तर ऊन वाढतं, त्या ऊन वाढल्यामुळे हे स्वाईन फ्लूचे जे व्हायरसेस आहेत हे सुद्धा नष्ट होतात. परंतु अद्यापही राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी स्वाईन फ्लूचे रुग्ण हे आहेत. 1 जानेवारी 2019 ते 10 एप्रिलपर्यंत राज्यामध्ये तब्बल 94 जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. यामध्ये नाशिक, नागपूर, पुणे आणि अहमदनगर तसंच इतर जिल्ह्यांच्यामध्ये सुद्धा जे आहेत स्वाईन फ्लूचे हे जे 4 जिल्हे आहे, नाशिक, नागपूर, पुणे आणि अहमदनगर शहर, या जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूमुळे दगावल्यांची संख्याही जास्त आहे. थंडीचं वातावरण स्वाईन फ्लूच्या विषाणूंच्या प्रसारासाठी पोषक असतं, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र यावर्षी थंडी संपून उन्हाळा सुरू झाला आहे तरी स्वाईन फ्लूचे रुग्ण जे आहेत ते आढळत आहे. 1 जानेवारी 2019 ते 10 एप्रिल 2019पर्यंत राज्यात 1236 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झालेली आहे. त्यापैकी 845 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत आणि राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये अद्यापही 227 रुग्ण जे आहेत ते उपचार घेत आहेत. त्यामुळे स्वाईन फ्लू जो आहे हा भयंकर जास्त परिस्थितीमध्ये किंवा प्रमाणामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पसरतो आहे आणि उन्हाळा येऊनसुद्धा याचं प्रमाण काही कमी झालं नाही. स्वाईन फ्लूचा विषाणू पसरण्यास सर्वाधिक पोषक काळ थंडीचा आहे, हा सर्वसाधारण समज आहे. मात्र दिवसा कडक ऊन, पहाटे आणि रात्री गारठा असं विषम हवामान देखील स्वाईन फ्लूच्या वेगवान वाढीसाठी कारणीभूत ठरतं. राज्यात उन्हाळ्याच्या झळा ज्या आहेत त्या तीव्र आहेत, तरी अनेक ठिकाणी रात्रीचे आणि सकाळचं तापमान आणि दिवसभराचं तापमान हे तफावत आहे. ही सुद्धा एक बाब आहे. जे आपण महाराष्ट्र पठारावरती म्हणतो तर तापमान कसं आहे, तर विषम परिस्थितीमधलं तापमान आहे, विषम तापमान आहे. सोबत दैनिक तापमान कक्षा जी आहे ही तापमान कक्षासुद्धा फार मोठी आहे. त्यामुळे हे जे H1N1 व्हायरस आहेत यांना पसरण्यासाठी जे आहे स्वाईन फ्लू बाधित होण्याची शक्यता जी आहे ही जास्त आहे. स्वाईन फ्लू सदृश लक्ष दिसणाऱ्या रुग्णांचं स्थलांतर हा देखील चिंतेचा विषय आहे. त्यामुळे विषाणूचा प्रसार होण्याची प्रक्रिया सुरूच राहते आणि हे टाळण्यासाठी विषाणूजन्य औषधाची प्राथमिक लक्षणे दिसल्यास तातडीने औषध उपचार घेणं आणि विश्रांती घेणं गरजेचं आहे. मुख्य उपचार जो आहे तो विश्रांतीच्या यावरती आहे. तर विश्रांती घेणं गरजेचं आहे. पूर्णपणे औषधोपचार जे आहेत ते घेणं गरजेचं आहे. आजकाल औषधोपचारसुद्धा स्वाईन फ्लूवरती उपलब्ध झालेले आहेत, तर सगळ्यांनी काळजी घेणं यासाठी गरजेचं आहे. आपलं चॅनल एम पी एस सी लक्ष तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत बेलच्या आयकॉनलासुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. सर्व जे आहेत 2 दिवसाचे पेंडिंग आहेत PDF फाईल, ते तुम्हाला आज जे आहेत टेलिग्राम चॅनलवरती सर्व प्रकारचे जे PDF फाईल आहेत त्यासुद्धा उपलब्ध होतील. मेडिकलच्या बाबतीत आपण जर माहिती घेतो आहे काही रोगांच्या बाबतीत, तर मुंबई नर्सिंग होम अधिनियम 2019 हा डॉक्टर आणि रुग्णांसाठी अन्यायकारक असल्याचं IMAने म्हटलेलं आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या बाबतीमध्ये एक क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. मुंबई नर्सिंग होम अधिनियम
आरोग्य विभागाला IMA कडून सुद्धा सूचना आणि हरकतीचं पत्र दाखल झालेलं आहे. राज्यातील नर्सिंग होमची नोंदणी आणि परवाना नूतनीकरणासाठी आकारायचं शुल्क, नर्सिंग होममध्ये प्रशिक्षित परिचारकांची नेमणूक तसंच वर्षातून 2 वेळा अवर्ग वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी हे मुंबई नर्सिंग होम अधिनियम 2019मधील प्रस्ताव नर्सिंग होमसाठी अन्यायकारक असल्याची हरकत इंडियन मेडिकल असोसिएशन ही जी डॉक्टर लोकांची एक संस्था आहे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. आणि याबाबतचं पत्र आणि सूचना जे आहेत, सूचना आणि हरकतीचं पत्रसुद्धा आरोग्य विभागाला देण्यात आलं आहे. राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मुंबई नर्सिंग होम नोंदणी अधिनियम 2006 या अंतर्गत राज्यात मुंबई नर्सिंग होम अधिनियम 2018 लागू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याला विरोध करण्यासाठी जे आहे डॉक्टर लोक प्रयत्नरत आहेत. तसंच अ, ब, क आणि ड वर्ग महापालिका तसंच ग्रामीण भागातील नर्सिंग होमच्या नोंदणी तसंच परवाना नूतनीकरणासाठी 3 ते 5 हजार रुपयेसुद्धा शुल्क आकारण्याचे या अधिनियमामध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र शुल्काची रक्कम नर्सिंग होमच्या रुग्ण सामावून घेण्याच्या संख्येवर ठरवण्यात यावी अशी सूचनासुद्धा IMA तर्फे करण्यात आली आहे. वर्षातून 2दा जे अवर्ग वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून नर्सिंग होमची पाहणी करण्यात यावी असा उल्लेख नवीन नियमावलीमध्ये करण्यात आला आहे. मात्र त्यामुळे भ्रष्टाचार आणि राजखोरीला प्रोत्साहन मिळेल अशी भीती असल्याने नर्सिंग होमबाबत तक्रार आल्यास तपासणी व्हावी अशी सूचना IMAने समोर केलेली आहे. तसंच यासाठी जागासुद्धा यांनी सुचवलेली आहे. जागासुद्धा किती सुचवली तर 65 ते 70 फूट जागा प्रत्येक बेडसाठी असावी असं सुचवण्यात आलं आणि 2 बेडमधील अंतर 6 फूट असावे. अशा तरतुदी ज्या आहेत या शहरी भागामध्ये करणं जरा थोडं कठीण आहे. तर हे जे नवीन नियम आहेत हे डिस्कशन नंतर लागू करण्यात यावे असं IMAच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. तसंच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी चार्टरची सोय हवी. स्थानिक पातळीवर तक्रार कक्षामार्फत नर्सिंग होमबाबतच्या तक्रारींची दखल घेतली जावी अशी सूचना नवीन नियमामुळे करण्यात आली आहे. मात्र व्यवस्थापन आणि सोयीसुविधांविषयक तक्रारींची दखल घेण्यासाठी नर्सिंग होमच्या पातळीवरतीच यंत्रणा हवी आणि त्या पातळीवर योग्य तोडगा न निघाल्यास सरकार मार्फत तक्रार नेणं शक्य व्हावं अशी सूचनासुद्धा IMAने केलेली आहे. रुग्ण हक्कांसाठी जसं पेशंट चार्टर असतं तसंच अपेक्षित चार्टर जे आहे हे डॉक्टरांचं हित आणि त्यांच्या सुरक्षेसाठी सोय हवी अशी सूचनासुद्धा नोंदवण्यात आलेली आहे. कारण डॉक्टर लोकसुद्धा जे आहेत भरपूर एक नोबल प्रोफेशन हे म्हटलं जातं आणि बरेच वेळी असं होतं की डॉक्टरांवरती हल्ले करण्याचे प्रकार हे मध्ये भरपूर वाढलेले होते. तर डॉक्टरांची सुरक्षिततासुद्धा राखणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी चार्टर असावं असं म्हणण्यात आलं आहे. पश्चिम रेल्वेनं आपलं किती वर्षाची सेवा पूर्ण केली आहे म्हणजे पश्चिम रेल्वेच्या स्थापनेला किती वर्ष झालेली आहेत 200, 152, 175 की 100. तर पश्चिम रेल्वेच्या स्थापनेला 152 वर्ष ही 12 एप्रिलला पूर्ण झालेली आहेत. कारण 12 एप्रिल 1867मध्ये विरार आणि बॅगबे दरम्यान पहिली रेल्वेची धावली होती. म्हणजे पश्चिम रेल्वेच्या प्रवासाची 152 वर्ष पूर्ण झाली आहेत. बोरीबंद ते ठाणे ही पहिली रेल्वे धावली होती. या स्थानकांदरम्यान देशातील पहिली रेल्वेगाडी धावली होती. त्यानंतर 14 वर्षांनी पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली रेल्वेगाडी झाली होती. ही विरार ते बॅगबे या स्थानकांदरम्यान धावणारी ही ट्रेन 152 वर्षाची झाली. 152 वर्षात पश्चिम रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे आणि विरार बोरिवली या मार्गाचं चौपदरीकरण झालेलं आहे. डहाणू विरार लोकलसुद्धा चालवलेली आहे. वातानुकूलित लोकल यासुद्धा पश्चिम रेल्वेवरती झाली. आता लोकल ट्रेन जी आहे ही मुंबईची एक रक्तवाहिनी असं आपण म्हणतो. तर पश्चिम रेल्वेवरती सुद्धा भरपूर भार असतो. ती आता डहाणूपर्यंत वाढवण्यात आली आहे. 1853मध्ये बोरीबंद ते ठाणे स्थानकांदरम्यान देशातील पहिली रेल्वे आपल्याला धावली आपल्याला हे माहिती आहे. तर 14 वर्षांनी म्हणजे 12 एप्रिल 1867 रोजी पश्चिम रेल्वेतील विरार ते बॅगबे दरम्यान ही ट्रेन धावली होती. बॅगबे स्थानक पश्चिम रेल्वे मार्गाचं मुख्य स्थानक जे चर्चगेट होण्यापूर्वी अस्तित्वात होतं आणि त्या बॅगबेवरूनच गाड्या सुटत होत्या. हे स्थानक चर्चगेट आणि मरीन लाईन्स यांच्या दरम्यान होतं. त्यावेळी बॉम्बे बडोदा आणि सेंट्रल इंडिया या विभागांमार्फत संपूर्ण पश्चिम रेल्वेचे रूळ स्टेशन आणि रेल्वेगाड्यांचे काम करण्यात आलं होतं. पहिल्यांदा इलेक्ट्रिक ट्रेन जी आहे 1928मध्ये बोरिवलीपर्यंत धावली होती. त्यापूर्वी ट्रेन जो आहे तो वाफेवर धावत होत्या. 3 मार्च 1961ला 9 डब्यांची तर 1986ला 12 डब्यांची ट्रेन सुरू झाली.
सध्या पश्चिम मार्गावर 2900पेक्षा जास्त अधिक रेल्वे गाड्यांच्या ह्या होत असतात. तर पहिली गाडी नेमकी होती कशी हे सुद्धा आपण समजून घेऊया. पहिली ट्रेन विरारहून सकाळी 6:45 सुटली होती आणि बॅकबेला ती सायंकाळी 5:30 सुटली होती. त्यावेळी ही ट्रेन नियल म्हणजे आताचा नालासोपारा, बसीन म्हणजे ज्याला आता वसई असं म्हटलं जातं, पंजो म्हणजे पांजू, बरेवला म्हणजे बोरिवली, पहाडी म्हणजे गोरेगाव, अंधारू म्हणजे अंधेरी, सांताक्रूज, बंडोरा म्हणजे ज्याला वांद्रे आपण म्हणतो, माहीम, दादुरे म्हणजे दादर आणि ग्रँड रोड या स्थानकांवर थांबली होती. या रेल्वेगाडीसाठी 1869 प्रथम, द्वितीय, तृतीय दर्जाची तिकीटं मिळत आणि 1 महिना 3 महिन्यांची तिकीटंसुद्धा यामध्ये मिळत होतं. प्रथम दर्जाचं तिकीट त्यावेळी 7 पैसे होतं, द्वितीय दर्जाचं 3 पैसे आणि तृतीय दर्जाचं 16 आणि एवढं तिकीट होतं. तसंच या गाड्यांमध्ये महिलांसाठी विशेष बोगीसुद्धा होती. तर ही जी आहे पहिली पश्चिम रेल्वेची ट्रेन. काल आपण जी बातमी घेतली होती त्यामध्ये असं सुप्रीम कोर्ट एक निर्णय देण्यात होतं की निवडणूक रोख्यांच्या बाबतीमध्ये होतं. निवडणूक रोख्यांची गोपनीयता आता संपुष्टात आली आहे. दात्यांची नावे आणि रक्कम जे आहे ते आयोगाला कळवण्याचे आदेश पक्षांना देण्यात आलेले आहेत. निवडणूक रोखे विकत घेणाऱ्यांची आणि पक्षांना त्यांचे दान करणाऱ्यांची नावे गोपनीय राखण्याची केंद्र सरकारची धडपड अपयशी ठरली. निवडणूक रोख्यांबाबत हंगामी आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने या दात्यांची नावे आणि रकमेचा तपशील निवडणूक आयोगाकडे 30 मेपर्यंत मोहरबंद पाकिटातून सुपूर्द करावा असा आदेश राजकीय पक्षांना दिला आहे. निवडणुका सुरू असल्याने न्यायालयाने या रोख्यांच्या योजनेत हस्तक्षेप करू नये आणि ही योजना काळा पैशाचे उच्चाटन करण्यासाठी आहे. तसंच रोखे जे आहेत ते बँकेमधून विकत घेतले जातात, त्यामुळे त्यामध्ये काळा पैसा असण्याची शक्यता नाही असं सांगण्यात आलं होतं. परंतु सुप्रीम कोर्टाने ही सबब मान्य न करता त्यांची नावं डिक्लेअर करण्याची घोषणा केलेली आहे. या कायद्यातील तपास जे आहे हे सुद्धा बदलसुद्धा तपासले जाणार आहेत. तर निवडणूक रोखे योजना लागू करताना लोकप्रतिनिधित्व प्राप्तिकर, परकीय निधी नियमन, बँकिंग कायद्यामध्ये नेमके काय बदल करण्यात आले हे तपासून पाहू असं न्यायालयाने सांगितलं. तसंच या योजनेनुसार वरील कायद्यात बदल करताना ते सत्तारूढ पक्षालाच अधिक फायद्याचे आहेत की काय याची सुद्धा शहानिशा न्यायालय करणार आहे. तर या निर्णयामध्ये निवडणूक आयोग जो आहे ह्याची सरशी झालेली आहे. निवडणूक आयोगाने म्हटल्याप्रमाणे नावे जाहीर करण्यास त्यांना सांगितलेलं आहे. तर हे कुणी विकत घेतले, कुठल्या पक्षाला दिले हे जाणून घेण्याचा मतदारांना कोणताही अधिकार नाही असे दावा सरकारच्या माध्यमातून करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने हा दावा फेटाळलेला आहे. 1951चा जो लोकप्रतिनिधित्व कायदा आहे त्याच्या कलम 29 अन्वये नोंदणी असलेल्या ज्या राजकीय पक्षांना गत लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत एकूण मतदानाच्या 1% अधिक मतं पडली आहेत अशाच पक्षांना हे रोखे खरेदी करता येतात. निवडणूक रोखे अधिसूचनेनुसार राजकीय पक्ष अधिकृत बँकेत खाते काढून निवडणूक रोखे वटवू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाला निवडणूक रोखे जारी करण्याचे अधिकार असून त्यांच्या 29 अधिकृत शाखांमध्ये हे याचे रोख्यांचं जे आहे रोखेकरण 1 ते 10 नोव्हेंबर 2018 दरम्यान करण्यात आलं होतं. तर निवडणूक रोखे दिल्यानंतर त्याची मुदत जारी केलेल्या दिनांकापासून 15 दिवस असते. जर विहित मुदतीनंतर निवडणूक रोखे सादर केले तर राजकीय पक्षाला त्याचे पैसे मिळत नाही. ज्या दिवशी रोखे सादर केले जातात त्याच दिवशी रक्कम राजकीय पक्षाच्या खात्यामध्ये जमा होते. तर यावरती उच्च न्यायालयाने जो आहे निर्णय आधी राखून ठेवला होता न्यायालयाने, आणि आता जो आहे निर्णय दिला आहे तो म्हणजे ज्यांनी देणगी दिली आहे देणगीदारांची आणि दाते यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. जर असं केलं जाणार नसेल तर काळा पैशाला आळा घालण्याचा सरकारचा उद्देश साध्य होणार नाही असं सुद्धा यावेळी न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जलदुर्भिक्ष वाढत आहे. मराठवाड्यामध्ये तर 1% पाणीसाठा आलेला आहे. त्यामुळे दुष्काळ जो आहे हा भरपूर वाढलेला आहे. त्यामुळे पाण्याचा वापर अतिशय कसोशीने करणं गरजेचं आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या सर्व ठिकाणी जे आहेत पाण्याचा भरपूर दुर्भिक्ष जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रातील मनमाड शहरामध्ये फारच कमी पाणी शिल्लक आहे. मराठवाड्यामधील 11 मोठ्या प्रकल्पामध्ये केवळ 1% पाणीसाठा आहे. 75 मध्यम प्रकल्पांपैकी 31 तर पूर्ण कोरडे झाले आहेत, तर 749 लघु प्रकल्पांपैकी
290 प्रकल्पामध्ये ठणठणाट झालं आहे. पश्चिम महाराष्ट्रामधील मोठमोठी जी धरणं आहेत तिथे तर फारच कमी पाऊस आहे. टेमघरमध्ये 0%, चास कमानमध्ये 17%, वरसगाव, भाटघर 26-27%, मुळशीमध्ये सुद्धा 27% पाणी आहे. खडकवासलामध्ये 52%, तर पवनामध्ये 61% पाणी अजून शिल्लक आहे. नुकताच कोणत्या देशाने सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ दी सेंट अँड्रू दी अपोस्टोल हा नरेंद्र मोदी यांना जाहीर केलेला आहे? कुठल्या देशाने हा जो आहे जाहीर केलेला आहे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे त्या देशाचा? UAE, रशिया, दक्षिण कोरिया की संयुक्त राष्ट्र? त्याचं जे उत्तर आहे ते म्हणजे रशिया. नुकतंच इतर राष्ट्रांनी सुद्धा त्यांचा पुरस्कार जाहीर केला आहे, पण रशियाचा जो पुरस्कार आहे तो आहे ऑर्डर ऑफ दी सेंट अँड्रू ऑफ दी अपोस्टोल. हा इतर राष्ट्रांच्या परराष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान जे असतात त्यांना दिला जातो. तर त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झालेला आहे नरेंद्र मोदी यांना. भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू दी अपिस्टोल हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. परदेशातील राष्ट्रप्रमुख आणि राष्ट्राध्यक्षांना पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वी जे आहेत पुरस्कार UAEने 4 एप्रिल रोजी त्यांना सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवलं होतं. त्याला झायेद मेडल असं म्हटलं होतं. दक्षिण कोरियाने त्यांना सोल शांती पुरस्कार, सौदी अरेबियाने सुद्धा त्यांना पुरस्कार दिला होता. तर UN ने त्यांना चॅम्पियन ऑफ दी अर्थ ह्या पुरस्काराने देऊन गौरवलं होतं. आता जो आहे रशियानी त्यांना सुद्धा पुरस्कार जो आहे दिलेला आहे ऑर्डर ऑफ दी सेंट अँड्रू दी अपोस्टल. भारताची उपग्रहभेदी चाचणी योग्य असल्याचा निर्वाळा पेंटॅगॉनने दिलेला आहे. पेंटॅगॉन म्हणजे जे संरक्षण मंत्रालय आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचं, तर त्यांच्याकडून ही मिळालेली आहे. तर नियम करण्याबाबत सुद्धा अनुकूलता त्यांनी दर्शवली आहे. अवकाशातील चाचण्यांबाबत काही नियम असण्याच्या आवश्यकतेवर अनुकूलता त्यांनी दर्शवली आहे. हे नियम किंवा संकेत अवकाश कचऱ्यापासून सुरू करावेत. अवकाशात आता आणखी कचरा होऊन चालणार नाही असं हायस्टेन यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर जे भारताने उपग्रह भेदी क्षेपणास्त्र चाचणी केली होती त्याच्या अमेरिकेने समर्थन केलं आहे आणि अवकाशात असलेल्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने केलेली चाचणी योग्य असल्याचं मत पेंटागॉनने व्यक्त केलं आहे. भारताने 27 मार्च रोजी ही चाचणी केली होती. मिशन शक्ती त्याला म्हटलं होतं. तर हे कौशल्य प्राप्त करणाऱ्या अमेरिका, रशिया, चीन या देशांमध्ये भारत 4थ्या क्रमांकावरती आहे. हा जो एक फोटो शास्त्रज्ञांनी घेतला होता कृष्णविवराचा, त्याचं पॉवेही असं नामकरण करण्यात आलेलं आहे. अलीकडेच 8 देशांच्या वैज्ञानिकांनी कृष्णविवराची जगातील पहिली प्रतिमा मिळवली होती आणि या कृष्णविवराचे नामकरण हवाई भाषेमध्ये पॉवेही असं करण्यात आलं आहे. होनोलुलू स्टार वृत्तपत्राने याबाबतची माहितीही दिलेली आहे. ही प्रतिमा जी आहे ही बुधवारी जारी करण्यात आली होती. तर 8 रेडिओ दुर्बिणींच्या मदतीने ही तयार करण्यात आली होती. तर कृष्णविवराला जे नाव दिले आहे त्याचा अर्थ अक्षय कृष्णद्रव्य. पॉवेहीचा अर्थ काय होतो? अक्षय कृष्णद्रव्य निर्मितीचा स्रोत असा आहे. 18व्या शतकातील कुमुलिपो या निर्मिती मंत्राचा संदर्भ त्यासाठी घेण्यात आलेला आहे. कृष्णविवराच्या सहसंशोधक असलेल्या जेसिका डेम्स यांनी म्हटलं की हा शब्द कृष्णविवराच्या वैज्ञानिक वर्णनास साजेसा असा आहे. तर त्याला नाव देण्यात आलं आहे पॉवेही. हे लक्षात ठेवा, पॉवेही हे नाव देण्यात आलेलं आहे. किरकोळ ग्राहक निर्देशांक जो आहे महागाईचा दर डिक्लेअर करण्यात आला आहे. मार्च 2019साठी हा किती नोंदवण्यात आला? तर मार्च 2019साठी हा नोंदवण्यात आलेला आहे 2.86%. रिझर्व्ह बँकेनं जो 4% अंदाज वर्तवला होता त्यापेक्षा हा बराच कमी झालेला आहे. पण हे चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. मागील वर्षीपेक्षा तर हा कमी झालेला आहे. महागाईचा दर 3% जवळ पोचला. इंधन आणि अन्नधान्य याच्या किमतीत वाढीचा हा परिणाम असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. महिन्याभरापूर्वी फेब्रुवारीमध्ये हा दर 2.57% होता. आता तो 2.86% झाला आहे. तर मार्च 2018मध्ये हा 4.28% एवढा होता. रिझर्व्ह बँकेने जे 4%चा अंदाज मानला होता त्यापेक्षा हा बराच कमी आहे. महागाई दरांमध्ये अन्नधान्याच्या किमती या महिन्यापूर्वीच्या उणे स्थितीतून उंचावत 0.3% आलेल्या आहेत. तर इंधन आणि ऊर्जा गटातील किमती 1.24% वाढून जवळपास दुप्पट म्हणजे
2% वाढलेले आहेत. फळं भाज्या यांच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. त्यामुळे हा वाढ झालेली आहे. जानेवारी 2018पर्यंत सलग 4 महिने महागाई दर कमी होता, मात्र त्यानंतर आता त्यामध्ये पुन्हा वाढ झालेली आहे. यंदाच्या जानेवारीमध्ये महागाई दर 2% खाली होता, मात्र कमी होत असलेल्या महागाई दराला रिझर्व्ह बँकेच्या सलग दुसऱ्या व्याजदर कपातीची साथ मिळाली आणि व्यापारी बँकेने त्यांचे कर्जाचे व्याजदर कमी करण्याचं प्रमाण चालू केलेलं आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक व्याजदर कपातीची अपेक्षा वेळोवेळी व्यक्त केली गेली तरी घसरता औद्योगिक दर, कमी मागणी, कमी क्रयशक्ती असं चित्र नोटाबंदी, अप्रत्यक्ष कर प्रणालीनंतर सुद्धा समोर आहे. तर औद्योगिक उत्पादनांचा दर जो आहे हा 20 महिन्यांचा तळ याने गाठलेला आहे. फेब्रुवारीमध्ये हा जेमतेम शून्याच्या वर 0.1% एवढा होता. औद्योगिक उत्पादनामध्ये सिंहाचा वाटा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्राचा कामकाज फार खराब चालू होतं. त्यामुळे हा जो निर्देशांक आहे हा 0.1% नोंदवला गेला. वर्षभरापूर्वी तो 6.9% होता. यापूर्वीचा किमान औद्योगिक उत्पादन दर जून 2017मध्ये 0.3% होता. तो आता फेब्रुवारीमध्ये बघा फक्त 0.1% एवढे नोंदवण्यात आलेला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीमध्ये हा 4.3% होता. तर निर्मिती क्षेत्रातील घटामुळे हा कमी झालेला आहे. सिंगापूर खुली बॅडमिंटनची स्पर्धा, सिंधू उपांत्य फेरीमध्ये सायना, श्रीकांत आणि समीर हे जे पराभूत झालेले आहेत. तर सिंधूने अत्यंत संघर्षपूर्ण परिस्थितीमध्ये हा सामना जिंकून उपांत्य फेरीमध्ये सिंगापूर ओपनचा प्रवेश मिळवलेला आहे. 2021ची जनगणना आता चालू होते, त्यासाठी डेटा युजर्सची परिषद ही दिल्लीमध्ये भरली. भारतात 140 वर्षाच्या जनगणना कालावधीमध्ये प्रथमच मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती गोळा करण्याचं प्रस्तावित असल्याचं रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. जनगणना 2021साठी नवी दिल्ली येथे डेटा युजर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती. तर ही जी आतापर्यंतची सर्वात मोठी जनगणना असणार आहे. 33 लाख गणक यामध्ये माहिती गोळा करतील, यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे असं केंद्रीय गृहसचिव यांनी सांगितलेलं आहे. हा प्रश्न आपण काल घेतला होता. विस्डेन नियतकालिकाने 2018साठी कोणाला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरवलेला आहे. तर याचं जे उत्तर आहे, विराट कोहली, स्मृती मंधाना आणि रशीद खान या सर्वांनाच उत्कृष्ट खेळाडू ठरलेला आहे. विराट कोहली तर सर्वच क्षेत्रामधील उत्कृष्ट खेळाडू ठरलेला आहे. तर हा स्मृती मंधाना ही महिलांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेली आहे. तर रशीद खान याला सर्वोत्कृष्ट T20 खेळाडू म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. तर यासाठी जे खूप विद्यार्थ्यांनी जे आहे बरोबर उत्तरं दिलेली आहेत, त्यामध्ये मी काही नावं घेणार आहेत. काही जणांची नावं जर सुटली तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, कारण की नावं बरीच आहेत. मयूर कापडे यांनी उत्तर दिलेलं आहे. सपना वैष्णव, दीपक नवघरे, बापू डोने, मॅवरिक 0909, पूजा पटले, राजू पवार, मोहम्मद नदीम, प्रवीण सरकाले, शिल्पा भामरे, गणेश पाडेकर, प्रवीण बागेश्वर, अस्मिता लोंढे, रामेश्वर खाडे, प्रदीप कुंभार, मिलिंद टिबे यांनी विराट कोहलीच म्हटलं, पण सर्वांना हा मिळालेला आहे. राजू, रोहिणी जाधव, सुशांत मोहिते, रुपेश मांगेकर, प्रदीप दुधमाळे, संतोष मोहिते, भाग्यश्री भांडेकर, पूजा मोहिते, प्रवीण झोपे, ज्योती बान, रोशन भंडारी, संदीप फोलाने, शाहरुख पठाण, मिलिंद टिबे, मिलिंद आगलावे, धनश्री ठावळे, जयदीप कुलकर्णी, अंकुश मेश्राम, रोशन तिजारे, सचिन माळी, वैष्णव निकाळजे, शिवराज कदम, कुसुम दिगंबर कारपे, दत्ता घरतेवाड, अश्विनी भोसले, सुशांत सुर्वे, रामगोंडा बिरादार, कल्याणी दीक्षित, सारिका दिघे, गजानन राठोड, राणी मागसकर, राधिका यामकर, बाळू धवळे, प्रणय कदम, मंगल लोंढे, विजय अळसपुरे, विजय जरवाळ आणि मंगेश बैरट या सर्वांनी जे आहे बरोबर उत्तरं दिली आहेत.
अभिनंदन. आजच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दिलं. आजचा प्रश्न आहे, न्यूझीलंडची हिलरी शिष्यवृत्ती कोणाला जाहीर करण्यात आली आहे? न्यूझीलंडच्या मार्फत ही डिक्लेअर केली जाणारी शिष्यवृत्ती आहे दीपा मलिक, दीपा कर्माकर, मनू भाकर की नीरज चोपडा. तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. आजच्या न्यूज थोड्या जास्त होते त्यामुळे व्हिडिओ मोठा झालेला आहे, परंतु जवळपास सर्व यामध्ये आपण कव्हर केलं आहे, तर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. धन्यवाद. करा अभ्यास, बना अधिकारी.